माय न्यू ब्लॉग. आणि हा ब्लॉग चालू झाला आहे ट्रेन मध्ये, म्हणजे आपण फिरायला चाललो. तर या ब्लॉग मध्ये आहे ॲज युजल आपलं एकच माकड आहे, अमित, श्रेयस, हर्षदा, दीदी आणि अजून लोक आहेत. आपले सीट थोडी इकडे झाले. सो हे माझी बॅग. आपण आज चाललो आहोत. आता जसं जुलै चालू झालेला आहे तर आपण आता भात शेती करायला चाललेलो आहोत. आणि ॲज युजल लास्ट इयर जसे गेलो तसे ह्या वर्षी पण चाललोय. सो आय नो लॉंग टाइम नो सी, न्यू ब्लॉग खूप दिवसांनंतर. पण चला एन्जॉय करूया. आता हे आम्ही तुतारी एक्सप्रेसने चाललोय आणि हर्षदा दादरवरून चढली, आम्ही ठाण्यावरून चढलो, सगळी पूर्ण गँग आणि चालली. सो ही मस्ती तर चालूच राहणार आहे. लेट्स गो. 6 hours later. हाय गाईज, गुड मॉर्निंग. काल रात्री आम्ही खाल्लं आणि झोपलो. 3 वाजता झोपलो. झोपल्यानंतर आम्ही डायरेक्ट सकाळी 10-10:30 उठलो आणि मस्त असा पाऊस चालू झालेला आहे. आणि सगळ्यांचा चाय पिऊन झालाय. परत एकदा चाय घेतलाय कारण ती चाय थंड झालेली. सो आपल्याला चाय भेटली. आता वैभववाडीत गेलंय आणि नांदगाव पण गेलं. आता कणकवली येईल, त्याच्यानंतर मग सिंधुदुर्ग. सो लवकरच आपण घरी पोहोचू. सो गाईज, आपण आता उतरलेले आहोत सिंधुदुर्ग स्टेशनला. ट्रेन निघाली आहे, सगळी पब्लिक आपली निघाली आहे. आता मागेच सगळे. सो आजी B3 मध्ये होती, ती पण उतरून तिकडे स्टेशनला बसली आहे. आता बघूया. पप्पा आणि पप्पा पण आले, लवकर आले. आमची ट्रेनच ऍक्च्युली लेट झाली आहे. सो पप्पा पण आलेत. आता सगळं मस्त सामान गाडीत भरायचं. रिक्षा आणि गाडी अशा 2 गाड्या गेल्या आणि थोडे जास्त लोक आहेत. मग चला, हे बघा. सॉरी. हे बघा, पप्पा पण आले. मम्मीला पाहिजे. सो आपली एक्झिट आहे, एंट्री एक्झिट दोन्ही. आणि इथे आजी आणि मावशी पण असे चढलेले आहेत, उतरले. सो चलो आजी. सो हे सेशन आहे. आजी बरेच का विचारतात मला, तुम्ही सांगा. हो, त्यांना घेतलं. आपलं सिंधुदुर्ग स्टेशन आहे. आय थिंक द टाट इज विजिबल. आपल्या गाड्या तिकडे आहेत, दाखवते मी. बघा, सामान चढवायचं चालू झालेलं आहे एक एक करून. मस्त आता सामान चढवतोय. ये फायनली गावी पोचले आहोत. त्याला आता आम्ही निघालेलो आहोत. सगळे बसले आहेत. मागे तिकडे आपली गाडी निघालेली आहे, तुम्हाला दिसणार नाहीये. आपली रिक्षा येते मागून. So, आता घरी जाऊन ब्लॉक करते. थोडं ऍडजस्ट केलंय. सो आपण आता आलेले आहोत कसालात मार्केटला. आणि मम्मी पप्पांची काल अॅनिव्हर्सरी होती, 3rd of जुलै. म्हणून कसाला आले तुम्ही. हे असे फालतू जोक्स करतात, पण आय नो, जस्ट इग्नोर दॅम. चलाच आलेलो आहोत आणि मस्त सामान घेतलंय. सगळ्यांच्या हातात सगळं सामान दिसतंय तुम्हाला. मी मेन हे सांगत होते की काल त्यांची अॅनिव्हर्सरी होती, तर आम्ही आज केक घेतलाय आणि आज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू. आणि आता मस्त पाऊस सुरू झालेला आहे. शूटिंग करताय तू? काकांनी आम्हाला कक्षा दिल्या. हा, चालून घ्यायचे नाही आपल्यासाठी तरी पण. तर अजून घे. आता आम्ही काकांनी आम्हाला फ्री मध्ये दिल्या, कॉम्प्लिमेंटरी. बॉक्स घेऊन देतील म्हणून विचारलं पाहिजे तर आता एक बॉक्स घेऊन जाऊ शकतो आपण. पण आता थोडी कोणी पिणार आहे पावसात. बॉक्स घेऊन जायचं, ठेवायचं घरात, आपणच पिणार. पाहिजे पिलाय.
हा तर मी म्हणत होते आता पाऊस चालू झालेला आहे. हा पाऊस चालू झालेला आहे म्हणून आम्ही थोडं थांबलोय. नंतर जाऊ पळत पळत आम्ही. चला काहीच आपण मस्त आता गावी पोचलेले आहोत. हे आपलं शेत आहे म्हणजे घराच्या समोरचं आहे. इथे मस्त फुलांची झाडं वगैरे मी नंतर दाखवेन तुम्हाला. आणि इथे आता सगळे असे बसलेले आहेत. सिरीज आल्या आल्या ह्यांना वायफायचे पासवर्ड पाहिजे. ये ए माऊ काय माऊ काय 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 झालं? ओ भूक लागली तुला? जेवली नाही? बघा वा फुलं बघ केवढी आलीत. मम्मीने मस्त फुलं सजवली आहेत देवाला. सुंदर ना? सुगंध पण छान आहे. हे आपलं किचन. ओ माय गॉड. ये ये आम्हाला पाऊस होतो आम्ही ये आता मागे बघ कसं बसलंय. चले ए पांडू पांडू पळाला. नारळ दिसतात का तुम्हाला? मला वाटत नाही तुम्हाला नारळ दिसतात. इथून जी आपली रांग सुरुवात झालेली आहे नारळाची, ही रांग मस्त तिथपर्यंत गेलेली आहे. पांडू येतो हा. सफेद मांजर दिसते ना, ते पांडू आहे. पांडू गोळ्याचे काय मिक्स नाही. आपली चूल यू मिस्ड इट. आणि मस्त गरम केलेलं पाणी उकळतं पाणी. नारळ आणि मस्त करणार. मम्मी पण येते. चला आता आम्ही सगळं करतो. मी भेटतो. ओ आमची चूल चेंज केली. लास्ट टाइम तुम्ही बघितलंच ना, 2 होते. इथे बघा एकच केली आहे. इथे आणि इथे अशी 2 होती, पण दोघांची एकच केली कारण जास्त काही करत नाही. ते एकच केली आहे. विशेष ना तू काय करते? केळ्याची पानं बघा केवढी मोठी आहे. आता सीन असा आहे, सगळ्यांची जेवणं झालेली आहेत आणि ऑलमोस्ट सगळे बाहेर पण गेले आहेत. आजीपासून सगळे आता फक्त हे काका असे उभे राहिलेत का आता पाऊस चालू झाला, हवा सुरू झाली आणि ह्यांना जायचं नाही. काका इथे बघा, इथे बघा, लवकर बघा. ते बघते बघा बघा, यांना जायचं नाही आता पावसात म्हणून अशी उभे राहिली. ही पण अजून गेली नाही. दीदी आणि मी बाकी आहे. सो आम्ही पण आता जाऊ आणि आज पहिलं ते जे दरवाजे आहेत ते काढणार आहेत आणि उद्यापासून मोस्टली उद्या पण ते काढायलाच लागणार कारण आज माईट बी आता किती आहे ना, 3:30 झालेत. तर अंधार होण्याच्या आधीपर्यंत आम्ही काम करणार आहे. लेट्स सी. आणि आता पाऊस खूप आहे, खूप चालू आहे म्हणून कॅमेरा मी बाहेर घेऊन जाणार नाहीये. थोडंफार शूट झालं तर झालं, नाही तर बघू उद्या परवामध्ये पाऊस नसेल तेव्हा मी दाखवेन. हे पाणी यायची वाट बनवत आहे. अशी वाट असते शेताच्या मध्ये, शेतात पाणी यायला म्हणजे वाट बनवत आहे. ते वर गेले आणि आता पाणी सोडतील. सोडतील नाही सोडतील पण वाट तर बनवत आहे तेवढं माहिती आहे मला. गाईस आम्ही आता सर्व काढायला सुरू केलेले आहे. जसं आपण बघू शकतो हा एक स्क्वेअरला काय म्हणतात? कोपरा. हा एका कोपऱ्यात नाही कोपरा म्हणतात. एका कोपऱ्यात आपण लावलेला भात तर तो काढायला सुरुवात केलाय. आमच्या गावचे काकी आहेत आणि एवढा 1 2 3 4 4 कोपऱ्यात 4 जण आहेत.
एका कोपऱ्यात आहेत. 4 साईडला 4 आहेत. कुठे? तर अशी 4 कॉर्नरला आहेत आणि थोडं थोडं करतोय आम्ही सगळ्यांनी. चालू केलं. सध्या पाऊस कमी आहे म्हणून आम्हाला व्हिडिओ काढायला जमलाय, नाहीतर कॅमेरा नसता आला. सो हेच आहे, आता 2-4 दिवस हेच बघायचं तुम्हाला. ओके. तर आता गाईज आम्ही शेतातून आलो. थोडे तुम्ही क्लिप्स बघितले असतात. शेतातून आल्यानंतर मस्त माझी आंघोळ झाली. बाकीच्यांची बाकी आहे. आजी तेव्हा चाय पिते बसून. बघा चाय पिते आजी. आणि इकडे ही लोकांनी कामं करायला थोडी चालू केली. आता आम्हाला पण यायचं आहे. सो बाकीचे अर्धे बाहेर आहेत. हे फिरतायत. लाईट नाही आहे मेन म्हणजे. नाही बसली आहे तिकडे. मेन म्हणजे लाईट नाही आहे. लाईट गेलेली आहे. इथे अर्धी बसली आहे. तिथे बॅटरीवरती आहे आम्ही. काय कर रे? चूल पेटवलेली आहे. एक जण आंघोळीला गेलाय. मग असं आम्ही आता काय करणार? आता साफ करायचं. सर्व साफ करायचं बाकी काढलं. सर्व साफ करायचं आणि जेवण बनवायचं आणि जेवायचं. मेन म्हणजे केक कापायचा आपल्याला. हा तर पण अंधारातच मग मी जेवायच्या आधीच आम्ही केक कापू. अंधारात लाईट आली तर खूप बेटर आहे, नाही तर अंधारातच. चल आता आम्ही सगळे जेवण बनवतोय. इथे आजी वगैरे बसली. लाईट नाही आहे. हे दीदी आहे, मावशी आहे. सगळे आम्ही ते जेवण बनवतोय. आणि ही मुलं काय बघा, काका आहे, पप्पा आहे. तर आता आपण लाईट का नाही आहे, तर लाईटीचा खांब पडलाय म्हणून हात कापूया ग, म्हणून लाईट नाही आहे. आपण आता ते कापून घेऊ, मग जेवायला घेऊ. सो आता आपण अनिव्हर्सरीचा केक कापणार यांचा. दिसते दिसते बॅकग्राऊंडला मस्त बेडकांचा आवाज आहे. कामं झालेली आहेत. भांडी पण ऑलमोस्ट केलेत मावशीने, दीदीने, मम्मीने, सगळ्यांनी मिळून. अँड आता झोपायला घेतो. इट्स 11 in the night. खूप लेट झालं, जसं काही परत उठायचं आहे लवकर. सो चला आजचा दिवस इथेच संपवूया. परत उद्या सकाळी लवकर उठून मी तुम्हाला दाखवते काय काय करणार आहे. बाय.